तुमचा बाबू आहे तो मला माहिती, पण बाबू उतरलाय का नाही? कशा कशा तलवारी मारायला शिकतोय का नाही? मग शिवाजी राजे संभाजी राजे कसे घडले तेव्हा जिजाबाई म्हणाल्या माझा बाबू आहे त्याला लागल नाही ना. तर तुम्ही पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे म्हणा, बरोबर का नाही? मग बाबूला वाटत बिटत कशी बाबूला दिसली ना, मला ना तुला बुबू एवढा बाबूला समजत नाही. बाबू जरा मला तुला. आणि ते कसं आहे बाई
कन्हैया तू काना तू गिरधारी श्री हरी माझ्या जीवाचा हरी. मग तुझ्यावर प्रेम नाही करू तर काय करू बोल. क्या करू तेरे ऊपर बोल. हं? हं? प्रेम नाही तर गेम करू तुझा. प्रेम नाही पाहिजे मग गेम पाहिजे. काय बोलायचं असो. मग पुढं महाकाल बुवा स्वप्नात येतो ते सगळं झालं. मग बुवाची डायरेक्ट जाऊन दत्त भरलेला बाल
पैसा आलं. तर या ठिकाणी कोकण धनगर समाज उन्नती मंडळ मुंबई माझे अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खरात यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे. तर महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात, कारण आता माझ्याकडे मोजून 20 मिनिटं आहेत मंडळाच्या सांगण्यानुसार. 20 मिनिटात गाडी करायची. बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. काय वाजवू नका. बुवांनी सांगितले त्याची उंची अंदाजे 70 फूट होती. शमी वृक्ष. आणि त्यानंतर त्यांनी पुढचं उत्तर दिलं. बुवा हेच तंतोतंत उत्तर तुमच्या गुरूंनी रत्नाकर महाकाळ बुवांनी सुद्धा मला दिलं होतं. आणि त्यावेळी एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा मी त्यांचं उत्तर नाकारलं, कारण की ते उत्तर सत्य नाही आहे. आज रणात येऊन सुद्धा अर्थात तुमचे गुरु आहेत ते तुम्हाला सांगणार, परंतु बुवा हे उत्तर साफ चुकीचं आहे. अजून थोडासा अभ्यास करा आणि उत्तराच्या दिशेकडे वळा आणि व्यवस्थित उत्तर द्या, परिपूर्ण उत्तर द्या. हेच तुम्हाला सांगण्यानंतर प्रश्न तुमचा. जसं तुम्ही प्रयत्न केला तसा मी देखील प्रयत्न केला. बघूया. तर तुमचा विषय होता की भीमाबरोबर एक मल्लयोद्ध्याचं मल्लयुद्ध झालं. त्यावेळी त्याच्या माराने भीमाला आलेलं कुबड हे नष्ट झाले. तर त्या मल्लयोद्ध्याचे नाव काय? तर बुवा श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत या ग्रंथाच्या एका आवृत्तीत स्पष्ट उल्लेख आहे की भीम कुबडा आणि 8 ठिकाणी वाकडा होता आणि ज्या योद्ध्यासोबत त्याचे मल्लयुद्ध झाले होते त्या योद्ध्याचं नाव कुलशेखर अर्थात कुलीखेर असं आहे. तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर पटलं तर नक्कीच सांगा, अन्यथा आम्ही अजून प्रयत्न करू. ठीक आहे. आता पुन्हा जर असं झालं, आता असं जरा बुवांकडे जरा असं वळू. तर बुवा म्हणतात पुढे बुवानी नंतर मला वाटतं गवळणीला बोलले तेवढंच, त्याच्यानंतर पुढे त्यांना बोलायला वेळ भेटला नाही. बुवा तुमच्या गुरूंचं नाव खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. आज या समाजात सगळीकडे त्यांना मान सन्मान आहे. गेली अनेक वर्ष ते बाऱ्या करतायत. तेजल पवार रत्नाकर महाकाळ कित्येक कार्यक्रम हे टॉप लेवलचे झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या गुरूंचा नाव उल्लेख मी काही वाईट केला नाही. मी फक्त एवढंच म्हटलं आता बघू गुरूंनी काय शिकवलं. आता त्याची गाणी मी घेणार. तुम्ही विषय काढलात, विषय छेडलात, आता तो विषय मी फाडणार. त्यानंतर या ठिकाणी सूर्यकांत लाड यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत. बुवा गाणं गाईल. रिक्षा न बसली, टॅक्सी न बसली, अहो किती न बसली मोठी मधी. काय बुवा म्हणाले? होती समोर आणि झालीच काय. नंतर त्यांनी म्हणत ना गडी तू आलीस माई, ना गडी आलीस मैदानी. येड्यावानी मागून धावतोय, मागून धावतोय येड्यावानी. तुझ्या मागून धावतोय येड्यावानी, ना गडी आलीस मैदानी. तुझ्या मागून धावतोय येड्यावानी. त्यांनी विषय गायला. विषय आहे ऍक्च्युली त्यांना बोलायचं होतं वेगळंच मला वाटतंय आणि ते बोलले वेगळं. आणि त्यांनी त्याच्या आधी गाणं घेतलं, तू उपकार मान त्या झाडाचा. हा विषय तुला शेवटी पाहिजे वडाचं. आता ह्यांना काय बोलायचं होतं हे मला कळलं, तुम्हाला नाही कळलंय. नाही त्यांना पाहिजे पुढे ल लावायचा होता. आता तुम्ही बघा काय केलं ते त्यांना करायचं होतं, पण त्यांना ते जमलं नाही. तेवढे अजून ते प्रो झाले नाही. तो अजून आयफोन 15 पर्यंतच आहे. त्याला अजून 16 प्रो 17 प्रो व्हायला अजून वेळ लागला. त्याच्यामुळे आयफोन 15 आहे. मला वाटतं 14 ची उपमा नाही घेणार मी, आयफोन 15च आहे. त्याच्यामुळे बुवा कसं आहे ना, ते विषय तुम्ही गायला वडाचं. अरे सत्यवाना, अरे येड्या, तुझं प्राण आणलं कोणी आणलं? त्या सावित्रीने, तुझ्या बायकोनी तुझं प्राण त्या यमाकडे याचना करून आणलं. ती एवढी हुशार बायको, तुला चरित्रवान बायको मिळाली की यमाने दिलेल्या 3 पणाची बरोबर उत्तर मागून तिने तुझे प्राण
विषय लावला आणि त्याच शिखंडीच्या विषयावरून मी तुम्हाला बघा हे देते कारण की मेला तुझा पापाचा घडा भरला होता ना तुझ्या पापाचा घडा भरला होता हे तुला समजत नाही का तुझ्या पापाचा भरला ना घडा मग तुला समजत नाही का माकडा बघा आता कसा आता माकड मी बोलत नाही विषय बघा कसा अरे असा कसा रे डोक्याला येडा विचार कर ना बुवा तू थोडा तुझ्या बापाचा भरलाय ना गडा तुझ्या बापाचा भरलाय ना गडा आता समजलं का तुला माकडा तुझ्या बापाचा भरलाय ना माझ्याकडे अंतरेनी पूर्ण लिहिलेले आहेत कोणी येऊन बघू शकतं वेळेअभावी मी फक्त मुकडे घेते नंतर कोणी बोलायचं नाही काय मी तर बुवाच बाईला काय अंतरे नाही काय नाही ते आम्हाला आमचे अंतरे आम्ही घेऊन काढले आता एक छोटंसं एक लोकगीत बघा काय येते अरे तुझ्यात काही बुवा उरलंच नाही तरी करतो ना कशाला राडा अरे तुझ्यात काही बुवा उरलंच नाही तरी करतोस कशाला अरे मास नाही राहिलंय अंगावरी तुझ्या हाडाची गाळ मास नाही राहिलंय अंगावरी बरं बस की अजून एखादं गाणं दोन बस है ना निवांत पण वेळ देऊया आपण मला दोन मुकडे मारायचेच आहे कारण ते गरजेचं आहे ते आपलं या संपूर्ण मित्र परिवारासाठी आणि घाणेकर बुवांसाठी बरोबर तर बघा थोडक्यात जोडी आपण करून घेऊया दोन्ही शाळेकडून त्यांनाही वेळ मिळू दे कारण की जरी ते माझ्यासमोर पहिला असले तरी तुमचे सगळ्यांचे आपले तुमचा बाबू आहे तो बाबूला आपण वेळ देऊया हा त्याच्यामुळे बघा सर्वात पहिलं जे आयोजन केलेलं आहे आयोजन करणं म्हणजे खायचं काम नाहीये मित्रांनो आयोजन करणं म्हणजे खायचं काम नाही असं केलं की बसायचं असतं. असं केलं की उठायचं असतं. असं केलं की बसायचं आयोजन करणं खायचं काम नाहीये या आयोजनात सगळ्या गोष्टी या काटेकोरपणे पाळाव्या लागतात मग ते वेळेचं बंधन असू दे शाहिरांचा मान सन्मान असू दे आलेल्या लोकांचा मान सन्मान गेल्या बऱ्याच बारांना मला वाटतं माझं सोडा पण मी एक सांगेन तुम्हाला आवर्जून समाजाला तुमच्या समाजाला की आमचं सोडा आमचं नाव झालेलं आहे किंवा आमचं नाव पण ज्या तुमच्या समाजाच्या गायिका आहे सुवर्णताई शिंदे यांचा सन्मान तुम्ही वेळोवेळी करा हे मी सांगेन एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जेव्हा जेव्हा येतील कार्यक्रमाला नक्कीच त्यांचा सन्मान करा आणि आज झालाय काय तुमचा सन्मान माझ्या बाजूला आणि म्हणून अरे कामावर जायला उशीर झाला बघा कसं गाणं आहे
पुढे जा मोकळा फक्त एक काय या कलेतून जो हिरा हरपला आहे आजची सदा